नमस्कार, ऑल क्रिएटिव्हिटी बेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आज मी तुमच्यापुढे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच गेट टुगेदर हा व्हिडिओ घेऊन आले आहे। शाळेच्या आठवणी किती सुंदर असतात ना, मन पटलावरून कधीही पुसल्या जात नाहीत। शाळेमधला अभ्यास, मज्जा, मस्ती, खेळ आणि पुढे करिअर, संसार यानंतरच्या काळात कुठेतरी स्थिर स्थावर होऊन आपल्याला येऊ लागते आपल्या शाळेतील मित्रमैत्रिणींची आठवण। मग आम्ही सोशल मीडियाद्वारे त्यांचा शोध सुरू केला। व्हॉट्सअप ॲपवर ग्रुप बनवून गेट टुगेदरचे आयोजन केले। शाळेतल्या मित्रमैत्रिणींना भेटून आता 25 वर्ष झाली होती। गेट टुगेदर दिवशी आम्ही सर्वजण शाळेत गेलो। शाळेत खूप बदल झाला होता। शाळेतील आमचा ब तुकडीचा वर्ग पाहून डोळे भरून आले। या गेट टुगेदरच्या निमित्ताने आनंदाचे क्षण पुन्हा जगायचे आहेत। जुन्या आठवणींना जागवायचे आहे। शाळेच्या अंगणात फुलवलेली ती मौज मजा आज पुन्हा अनुभवायची आहे। या मित्रांच्या मैत्रिणींच्या गलक्यात हरवून जायचे आहे। शाळेत सर्वांनी मिळून खूप फोटो काढले। मनसोक्त बागडल्यानंतर सर्वानुमते एक छोटी ट्रिप ठरवली होती। सर्वांनी एकत्र प्रवास करत गप्पा मारत जायचे होते। सर्वजण बसमध्ये बसले। कास तलाव, शेमडी मठ अशी ही ट्रिप होती। बसमध्ये गप्पा मारत, मज्जा मस्ती, बालपणीच्या गोष्टींच्या चर्चा करत आमचा प्रवास सुरू झाला होता। आता आम्ही पोचलो कास तलावावर। या नैसर्गिक सौंदर्यामध्ये आम्ही सर्वांनी खूप फोटो काढले। उन्हाचा तडाखा तर होताच, त्यामुळे आम्ही तेथे सर्वांनी मिळून कोल्ड्रिंक्स घेतले। आता आमची बस जात आहे हॉटेलच्या दिशेने। तेथे पोचल्यावर सर्वांनी थंडगार सोलकढी घेतली। त्यानंतर आम्ही बोटीमध्ये बसलो। बोटीचा प्रवास करत करत गप्पा मारत गरमागरम वडापाव, चिप्स याचा आस्वाद घेतला। हा बोटीचा प्रवास शेमडी मठाकडे जाणारा होता। हा बघा निसर्गाच्या सानिध्यात असणारा सुंदर असा मठ। प्रथम आम्ही श्री गणेशाचे दर्शन घेतले। मध्येच लहान मुलांचा फोटो काढण्याचा अट्टहास होताच, म्हणून त्यांचे देखील फोटो काढले। या मुलींनी तर मूषक राजाच्या कानात सांगितले की असा गेट टुगेदर दरवर्षी होऊन आम्हालाही यायला भेटू दे। यानंतर आम्ही सर्वजण गुहेमध्ये गेलो। बाजूने छोटे छोटे बल्ब होते, त्यामुळे ती सुंदर गुहा दिसत होती। घंटा वाजवून आम्ही त्या सुंदर पिंडीचे दर्शन घेतले। खूप आकर्षक पिंड होती ती। थोडा विसावा घेऊन आम्ही पुन्हा बोटीतून प्रवास करत हॉटेलमध्ये पोचलो। भूक तर सर्वांना खूप लागली होती। गरमागरम जेवण तयार होतेच सर्वांनी मिळून जेवणावर ताव मारला होता। जेवण झाल्यानंतर तेथेच एका झाडाखाली बसून आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो। मग सर्वांनाच सरप्राईज गिफ्ट देण्यात आले होते। सरप्राईज गिफ्ट पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता। सर्वांनाच एक्साइटमेंट तर होती की या सरप्राईज गिफ्टमध्ये नक्की काय आहे हे पाहण्याची। आणि हा बघा, वाव किती सुंदर आहे हा कॉफी मग। यावर 1999 इयत्ता 7वी तुकडी ब बॅचमधील मित्रमैत्रिणींची नावे होती। हा मग पाहून तर सर्वांचा आनंद गगनात मावेनासा झाला। या गेट टुगेदरची रचना तसेच ज्यांनी पुढाकार घेऊन कामे केली त्या सर्वांचे कौतुक करण्यात आले। गेट टुगेदरच्या निमित्ताने हरवलेली शाळेची पाखरे एकत्र येऊन खूप गप्पा गोष्टी रंगल्या। गेट टुगेदरच्या या आठवणी घेऊन आम्ही सर्वजण परतीच्या प्रवासाकडे निघालो। 1999च्या इयत्ता 7वी तुकडी ब चा गेट टुगेदर म्हणजेच आमच्यासाठी जणू घट्ट मैत्रीचा पुरावाच होता। खरे मित्र मैत्रीण ज्यांनाच भेटतात ते भाग्यवान असतात। असे नशीब वारंवार लाभो हीच देवाकडे प्रार्थना। धन्यवाद।